हेलो दोस्तों, आप देख रहे हैं एमटीएन न्यूज में हूँ समय दिन। इसलिए आज हम क्रांति चौक पर आए हुए हैं, जहाँ बीजेपी कार्यकर्ता फडणवीस को अपने खून से लेटर लिखकर भेजने वाले हैं। और ये अभी यहाँ शिवाजी महाराज के पुतले को आशीर्वाद लेने के लिए आए हैं। ये कार्यकर्ता अभी आशीर्वाद ले रहे हैं। आशीर्वाद लेकर के वो फडणवीस के चाहने वाले, देखिए उनके कार्यकर्ता जो अपना ब्लड से फडणवीस साहब को लेटर लिखने वाले हैं कि साहब आप आपके पद का, पार्टी का राजीनामा मत दो। तो देखिए लेटर लिखना शुरू कर रहे हैं। ये देखिए उन्होंने अपने फोन से लेटर लिखने की शुरुआत की है। कुणाल नितिन देखिए ये महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को अपने चहीते फडणवीस के चहीते कार्यकर्ता कुणाल नितिन एक ये भारतीय जनता पार्टी के युवा मोर्चा के महाराष्ट्र प्रदेश कुणाल नितिन मराठे, ये जो है माननीय देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री, इनको अपने खून से पत्र लिखकर भेज रहे हैं कि साहब आप अपने पद का राजीनामा मत दो। आपने महाराष्ट्र में बहुत अच्छा काम किया है, आप इस पद पर कायम रहो बोलकर ऐसे देवेंद्र फडणवीस के चाहने वालों का कहना है। और ये जो है आज क्रांति चौक पर आकर कड़ी धूप में नंगे पांव बैठे हुए हैं। वो ये देख सकते हैं आप, ये नंगे पांव बैठकर अपने खून से देवेंद्र फडणवीस साहब को खत लिख रहे। ये शिवाजी महाराज के पुतले के सामने बैठकर क्रांति चौक पर। तो ऐसे चाहने वाले हैं बीजेपी के भी कार्यकर्ता, जो देखना है आने वाले वक्त में इस पत्र का कितना असर होता है देवेंद्र फडणवीस साहब को, क्या इसका रिस्पांस होता है, क्या वो राजीनामा नहीं देते हैं, ये देखने वाली बात है। अभी हम इनका पत्र लिखने के बाद उनसे बात करेंगे। आप देखते रहिए एमटीएन न्यूज। बोलतो तुम्हाला मी आपल्या सर्वांना कल्पना आहे की आत्ताच नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि त्याचे निकाल देखील लागलेला आहे। महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री, भारतीय जनता पार्टीचे नेते, लोकनेते देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आत्ताच नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये एक वाक्य म्हटलंय की जो काय भारतीय जनता पार्टीला, महायुतीला आकड्याच्या गणितामध्ये जे काही कमी जास्त आकडे आलेत, पराभव बऱ्याच ठिकाणी झाला, याची सर्वस्वी जबाबदारी मी घेतो। आणि त्याचबरोबर मी माझ्या वरिष्ठ नेत्यांना विनंती करतो की आपण मला सरकारमधनं मुक्त करावं आणि संघटनेमध्ये मला काम करण्याची इच्छा आहे, मला पूर्ण वेळ त्या ठिकाणी त्याचं काम करायचं आहे। परंतु आपल्या सर्वांना कल्पना आहे की मागील 10 वर्षापासून आपण महाराष्ट्र बघतो
ज्यावेळेसपासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय लोकनेते देवेंद्र फडणवीस साहेब झाले, जो महाराष्ट्र विकासापासून दूर गेला होता, विकासापासून वंचित झाला होता, तर खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला गती देण्याचं काम लोकनेते देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं आहे. असे हजारो उदाहरण मला तुम्हाला सांगता येतील. मग तो मुंबईचा कोस्टल रोड असेल, मेट्रोचं जाळं महाराष्ट्रभर विणण्याचं काम असेल, अटल सेतूचा विषय असेल, समृद्धी महामार्गानं नागपूर ते मुंबई जोडण्याचं काम असेल, ज्यामुळे तळागाळातल्या शेतकऱ्यांना, युवकांना, रोजगारांना रोजगार निर्मितीचा विषय असेल, असे एक नवे अनेक प्रकल्प, मागेल त्याला जलयुक्त शिवारचा विषय असेल, या मराठवाड्यासाठी वॉटर ग्रीडचा प्रश्न असेल. आणि ज्यावेळेस असे विकसनशील नेतृत्व देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आपल्याला लाभलेलं आहे, तर खऱ्या अर्थाने अशा व्यक्तीने सरकारमध्ये राहिलं पाहिजे. सरकारला त्या ठिकाणी, शासनाला त्या ठिकाणी दिशा दिली पाहिजे. आपल्या विजनरी नेतृत्वानं त्या ठिकाणी अजून महाराष्ट्र गतिशील होऊ शकतो असा विश्वास माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला, पदाधिकाऱ्याला आहे. म्हणून मी त्यांना आज पत्र या छत्रपती संभाजीनगर मधलं लिहितोय की साहेब, आपण जो निर्णय घेत आहात, आपण नक्कीच फार सक्षम आहात. आपल्याकडे पुढचं 60-70 वर्ष, 100 वर्षाचं त्या ठिकाणी विजन आहे की आपण शासनामध्ये राहून देखील संघटनेला बळ देऊ शकतात. आणि या मागील काळामध्ये पण आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे. म्हणून माझी एक कार्यकर्ता म्हणून, एक सच्चा पदाधिकारी म्हणून आपल्याला विनंती राहणार साहेब की आपण असा कोणताही निर्णय न घेता शासनात राहून या महाराष्ट्राचा विकास त्या ठिकाणी करावा, असे विनंती पत्र मी आज साहेबांना त्या ठिकाणी लिहितोय. मी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचा प्रदेशाचा सचिव म्हणून त्या ठिकाणी काम बघतो. माझं नाव कुणाल नितीन मराठे, राहणार छत्रपती संभाजीनगर.